नमस्कार. अलकाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. चला तर मग आज आपण पाहणार आहोत नाश्त्यासाठीचा एक प्रकार. इथे मी ब्रेडचे स्लाइस घेतलेले आहेत, तसे उरलेले ब्रेड आहेत त्याचे घेतलेले. आता हे ब्रेड आपण असे तोडून घेऊया हाताने आणि मिक्सरच्या भांड्यात आपण टाकायचे आणि ह्याला पण बारीक करून घेऊया. अशा प्रकारे तोडून घ्यायचे. तर मिक्सरच्या भांड्यात मी याला बारीक करून, अशा प्रकारे मी ते ब्रेड असा चुरा करून घेतलेले बारीक मिक्सरच्या भांड्याने. आता सर्व ब्रेड मी अशा प्रकारे बारीक करून घेते. शिल्लक राहिलेल्या ब्रेडपासून मी हा नाश्ता प्रकार बनवलेला आहे. तर हे सर्व आपण बारीक करून घेऊ. अशा प्रकारे आपण हा चुरा बनवून घेतला आहे सर्व. आता याच्यासाठी लागणार साहित्य, इथे मी कांदे, 2 कांदे छोटे होते त्याच्यामध्ये 2 घेतले. अशा प्रकारे बारीक असे, पोह्याला आपण कसे उभा कांदा चिरतो त्याप्रमाणे आपण हा कांदा चिरून घ्यायचा. तुमच्या आवडीनुसार तिखट मिरची टाकायची. मी इथं 3 मिरच्या घेतलेल्या आहेत, त्या बारीक कट करून घेतलेल्या. इथं कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपण ह्याचा नाश्त्यासाठी उपमा बनवणार आहोत, ब्रेडचा उपमा. आता कढईमध्ये मी इथे तेल टाकून घेते. आता हा ब्रेडचा चुरा केलेला तो आपण थोडासा परतून घेऊया, म्हणजे कुरकुरीत असा आपला उपमा लागतो. थोडासा परतून घ्यायचा. लगेच आपण याला काढून घेऊया. या प्रकारे आपण थोडासा परतायचा. इथे मी 1 बटाट्याचे बारीक असे काप करून घेतलेले, ते पण उभेच कट करून घ्यायचे, छोटे छोटे कट करायचे अशा साईजने. आता पुन्हा हे प्रथम फ्राय करूया. मी इथे थोडंसं तेल टाकून घेते, 1 चमचाभर छोटा. आता याच्यामध्ये आपण आपले बटाटे टाकून घेऊया. परतायचे बटाटे चांगले परतून घ्यायचे. अशा प्रकारे बटाट्याचा कलर झाला पाहिजे, चांगले तळायचे. थोडंसं तेल टाकायचं सतत असं. बटाटे आपले छान तळे गेले तेव्हा लगेच तुकडे होते. आता आपण हे काढून घेऊया. तर 1 छोटासा 1 चमचा तेल टाकून घ्यायचं. त्यात आपण आता मोहरी टाकूया. थोडीशी मोहरी तळतळली की आपण याच्यामध्ये कांदा टाकून घेऊया. कांदा आपला तर ब्राऊन असा कलर होईपर्यंत आपण याला तळून घ्यायचा. आपण आता इथे कढीपत्ता टाकून घेऊया, तो पण परतून घ्यायचा आणि लगेचच मिरच्या पण टाकून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या बारीक कट केले त्या टाकून घ्यायच्या. चांगलं परतून घ्यायचं. आता तेल जास्त नाही टाकलं तरी चालतं, थोड्या तेलातच आपण हा नाश्ता बनवणार आहोत. ते पहा, कांदा पण आपला छान असं फ्राय झाला. तर मिरची आणि कढीपत्ता तळला गेला की आता याच्यामध्येच आपण बटाटे तळून घेतलेले ते टाकून घेऊया. मस्त असा आपला ब्रेडचा उपमा तयार होतो. परतून घ्यायचा एकदा. हळद टाकली नाही टाकली तरी चालते, किंचितची हळद मी ते टाकून घेते. नाही ना टाकली हळद तरी पण चालते बरं का, थोडीशी हळद टाकून घ्यायची. त्याला परतून घेऊया. आता या ब्रेडचा चुरा केलेला आहे तो आपण टाकून घेऊ. आता याच्यात लगेच चवीनुसार आपण मीठ टाकून घ्यायचं. कोथिंबीर बारीक कट केलेली ती टाकून घ्यायची. त्याला चांगले परतून घेऊया. नाश्त्यासाठी मस्त असा हा एक प्रकार तयार झालेला आहे, उपमा, ब्रेडचा उपमा. चांगले हलवून घेतल्यानंतर आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. मस्त असा आपला ब्रेडचा उपमा तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे मी टोमॅटोच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता हे वरून आपण असे टाकून घेऊया. टेस्टला पण छान लागतं. अशा प्रकारे आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खायच्या वेळेसच आपण याच्यामध्ये टोमॅटो टाकायचे वरून. अशा प्रकारे हा झाला आपला ब्रेडचा उपमा. आणि थोडंसं लिंबू रस आपण याच्यावर टाकून घेऊ शकतो खाताना. रेसिपी जर आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.